मुंबईत कधी काय होईल सांगताच येत नाही. पण आता जे सांगणार आहे त्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. भारतातलं सर्वात बिझी स्टेशन म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. रोजचीच लाखोंची गर्दी. एवढ्या वर्दळीच्या स्टेशनवर चोरी होतीये, तीही टॉयलेटमध्ये. टॉयलेटमधून नळ, पाईप आणि खूप साऱ्या गोष्टी इथल्या चोरांनी लंपास केल्यात. जिथं टॉयलेटची रांग प्लॅटफॉर्म पर्यंत येते तिथं हे चोर चोरी करतात तरी कशी आणि कधी? बंद घर फोडता येतं, ताळे तोडता येतात, पाकिट मारता येतं, पण जिथं एक मिनिट गर्दी कमी होत नाही तिथून नळ कसा चोरीला जाऊ शकतो? बघूया कोण आहेत मुंबईतले हे टॉयलेट चोर. ही सगळी दृश्य जी तुम्ही बघत आहात ती मुंबईच्या CSMT स्टेशनवरील 5 स्टार टॉयलेट मधली आहेत. बघा, बेसिनवरील नळ, टॉयलेटचे पाईप कसे गायब झालेत. आधीचे व्हिज्युअल्सही बघा. चोरी होण्याआधी टॉयलेट असं दिसत होतं आणि त्याची अवस्था आता अशीच झाली आहे. फोटोत फक्त इतकंच दिसत असलं ना तरी 3 दिवसांत 62 गोष्टी लंपास झाल्या आहेत, ज्यांची किंमत तब्बल 1.2 लाख इतकी आहे. विषय मोठा आहे, तेव्हा काय काय भामट्यांनी नेमकं पळवलंय याची सविस्तर यादी पाहूया. 3 फेब्रुवारीला नवीन रनिंग रूम मधून 8 बीपकॉक, 9 स्टॉपकॉक आणि 2-in-1 बीपकॉक ज्याला जेट स्प्रे सुद्धा होते असे 2 लंपास करण्यात आले. 5 फेब्रुवारीला मेन लाईनच्या टॉयलेटमध्ये लेडीज टॉयलेटमधून 3 पिलर कॉक्स चोरण्यात आले, तर जेंट्स टॉयलेटमधून 1 पिलर कॉक लंपास करण्यात आला. लोकल लाईनच्या AC टॉयलेटमधून 1 पिलर कॉक सुद्धा चोरी करण्यात आलाय. 6 फेब्रुवारीला काय केलंय तर 6 फेब्रुवारीला नवीन रनिंग रूम मधून 2 बीपकॉक, 2 स्टॉपकॉक आणि 2-in-1 बीपकॉक ज्यांना जेट स्प्रे सुद्धा होते असे 4 लंपास करण्यात आलेत. मेन लाईनच्या जेंट्स टॉयलेटमधून 3 बॉटल ट्रॅपही चोरण्यात आलेत, तर लोकल लाईनच्या AC टॉयलेटमधून 6 जेट स्प्रे, 1 पिलर टॅप आणि 2-in-1 बीपकॉक 4 पळवण्यात आले. खराब झालेले सीट कव्हर 6 आहेत आणि जेट होल्डर 4 पळवण्यात आले, तर बॉटल ट्रॅप 6 चोरण्यात आलेत. या चोरांची कमाल म्हणजे सर्वात जास्त व्यस्त असलेल्या टॉयलेटमधून नळ चोरणं. 5 ते 7 लाख प्रवासी रोज या स्टेशनवर असतात. प्रत्येक जण टॉयलेट वापरतो. दिवस रात्र टॉयलेट वापरले जातात. कुणी ना कुणी इथे असतोच. अशात 1 लाखांपेक्षा जास्त किमतीचं सामान चोरणं हे सोपं नाहीये. मुंबईमधल्या चोरांनी हे सगळं केलंय. त्यामुळेच आता चोर सापडेपर्यंत पोलिसांना टॉयलेट बाहेरही पहारा द्यावा लागू शकतो, हे मात्र नक्की. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.